हाय, दिस इज पूनम पवार अँड वेलकम बॅक टू आवर सिरीज, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या खंडांची वेगवेगळी माहिती मिळवत आहोत. आणि आज आपण असाच एक क्यूटसा खंड बघणार आहोत. क्यूटसा का? कारण की बेसिकली खूप असं हरियालीच हरियाली आहे. खूप सारे पक्षी आणि प्राणी बघायला मिळतात. ॲज वेल ॲज तुम्हाला जर अंटार्क्टिका या खंडावर जायचं असेल तर दिस इज द शॉर्टकट खंड, ठीक आहे, जिथून तुम्हाला लवकर पोहोचता येईल. सो वी आर टॉकिंग अबाउट साऊथ अमेरिका. सो साऊथ अमेरिकेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नैसर्गिक सौंदर्य, खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री, स्पॅनिश लॅटिन इन्फ्लुएन्स प्रचंड प्रमाणामध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सारी जैवविविधता. म्हणजे काय तर जगातील ड्रायेस्ट डेझर्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. तर जगातील सर्वात डेन्स फॉरेस्ट दॅट इज ॲमेझॉन हे सुद्धा याच खंडामध्ये बघायला मिळतं. सो या खंडाविषयी आपण बऱ्यापैकी फॅक्ट्स गोळा करण्याचं काम जे आहे ते आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. सो वेलकम बॅक. आज मी तुम्हाला सांगणार आहे साऊथ अमेरिकेविषयी. आता लक्षात घ्यायचं आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की ह्या देशांवर तुम्हाला स्पॅनिश, लॅटिन, ॲज वेल ॲज फ्रान्स आणि ब्रिटिश इन्फ्लुएन्स मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतो. आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता की ह्यातल्या बऱ्याचशा कंट्री आहेत ना, यांची भाषासुद्धा फ्रेंच, लॅटिन, स्पॅनिश ही खूप कॉमन बघायला मिळते. आणि ह्यामुळे काय होतं की बेसिकली ह्या ठिकाणाला ज्याला आपण म्हणतो की लॅटिन कॉलनीज किंवा लॅटिन अमेरिका ह्या नावाने सुद्धा आपण ओळखतो. आता इथे लक्षात घ्यायचंय की बेसिकली याची जिओग्राफी नक्की आहे काय. तर बेसिकली जर तुम्ही ह्या मॅपमध्ये बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की याच्या वर तुम्हाला कॅरेबियन सी बघायला मिळतं. तर पूर्वेकडे अटलांटिक महासागर, पश्चिमेकडे पॅसिफिक महासागर, आणि दक्षिणेला तुम्हाला ड्रेक पॅसेज नावाचा एक खूंखार पॅसेज बघायला मिळतो, ज्याला क्रॉस करताना बरेचसे लोक मरून जातात. कारण की या ठिकाणी काय होतं की दोन इकोसिस्टम, या ठिकाणी येणारा वॉर्म करंट, या ठिकाणून जाणारा पेरिओइन कोल्ड करंट ह्या ठिकाणी एक कन्फ्लुअन्स तयार करतो. आणि बऱ्याचदा टाईडची हाईट इतकी जास्त होऊन जाते की या ठिकाणी येणाऱ्या ज्या बऱ्याचशा लाटा असतात या लाटा बऱ्याचदा जहाजांना खाऊन जातात. त्याशिवाय तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की बेसिकली फार मोठा खंड असून सुद्धा या ठिकाणी फक्त 12 स्वतंत्र देश आहे. आणि बेसिकली युरोपियन कॉलनीजचे बरेचसे भूभाग जे आहे हे तुम्हाला बघायला मिळतात. एकूण जगाच्या 12% भूमी ह्या खंडाने व्यापलेली आहे. आणि 1.7 करोड स्क्वेअर किलोमीटर इतका याचा एरिया आहे. ॲज आय सेड की बेसिकली उत्तरेला कॅरेबियन, दक्षिणेला अंटार्क्टिक, पश्चिमेला प्रशांत, तर पूर्वेला अटलांटिक महासागर तुम्हाला बघायला मिळतो. या खंडाच्या बरोबर पश्चिम किनारपट्टीला पॅरलल अशी एक जगातील सर्वात लॉंगेस्ट माउंटेन रेंज केलेली आहे, जिला आपण अँडीज या नावाने ओळखतो. जगातील सर्वात उंच धबधबा जो व्हेनेझुएलाचा अँजेल्स वॉटरफॉल आहे तो सुद्धा तुम्हाला याच खंडामध्ये बघायला मिळतो. तर 9 देशांमध्ये पसरलेलं ॲमेझॉनचं डेन्स फॉरेस्ट आहे हे ह्याच ठिकाणी होणाऱ्या ओनारिको आणि ॲमेझॉन ह्या रिव्हर्सच्या किनारी तुम्हाला बघायला मिळतं. सो ह्या खंडाबद्दल आणखीन जाणून घेऊया. या ठिकाणी 3 महत्त्वाचे हायलँड आहेत. पहिलं अँडीज, जगातील सर्वात लांब पर्वतरांग आणि सुमारे 7,000 किलोमीटर पसरलेली ही रांग आहे. लिटरली समुद्र किनाऱ्याला भिंतीसारखी उभी ही जी रांग आहे ही बेसिकली वली पर्वताचा थर्स्ट फॉल्टचा एक प्रकार आहे, जे बेसिकली भूभाग उंचावल्यामुळे तयार झालेला असतो. याच ठिकाणी तुम्हाला गयाना पठार हे सुद्धा बघायला मिळतं. आणि हे गयाना पठाराच्याच पॅरलल जी नदी वाहते या नदीवर तुम्हाला एंजल्स वॉटरफॉल बघायला मिळतो. तर ब्राझिलियन हायलँड हे ब्राझीलच्या दक्षिण आणि मध्य भागामध्ये विस्तारलेलं तुम्ही बघू शकता. नद्या या ठिकाणी कोणकोणत्या महत्त्वाच्या आहे तर ॲमेझॉन नदी जगातील दुसऱ्या क्रमांकाची कन्फ्लिक्टेड आहे, कारण की ॲमेझॉनमध्ये की आम्ही नंबर 1 आहोत, परंतु टेक्निकली आजच्या सेन्समध्ये नाईल नंतर सेकंड लॉंगेस्ट 6,992 किलोमीटर इतकी लांब नदी तुम्हाला ह्याच खंडामध्ये बघायला मिळते. आणि सर्वात जास्त व्हॉल्यूम असलेली ही जगातील 1 नंबरची नदी आहे. नाईल कंपॅरेटिव्हली ड्राय लँडमध्ये जास्त वाहत असल्यामुळे तिचा व्हॉल्यूम तेवढा मोठा नाहीये.
त्यानंतर ओरेनिको नदी जी आहे ही व्हेनेझुएला आणि कोलंबियामधून वाहते आणि याच नदीच्या एका उपनदीवर आहे तो म्हणजे एंजल्स वॉटरफॉल. त्यानंतर पराग्वे, पराना, उरुग्वे या ज्या नद्या आहे या अटलांटिक महासागरामध्ये विलीन होतात आणि या बेसिकली त्या त्या देशांमध्ये एक महत्त्वाच्या नदी आणि वाहतुकीसाठी महत्त्वाच्या आहे. आणि जगातील सर्वात उंच नॅव्हिगेबल सरोवर ज्याला म्हणतो दॅट इज लेक टिटिकाका, हा सुद्धा तुम्हाला पेरू आणि बोलिव्हिया या दोन देशांमध्ये स्थित असलेला बघायला मिळतो आणि हा अँडीज माउंटेन रेंजवर आहे. आणखीन एक ह्यावर प्रश्न UPSCने ऑलरेडी विचारलेला आहे. MPSC पण ह्या पद्धतीचे प्रश्न भविष्यामध्ये विचारू शकते. सो बी देअर विथ इट. वाळवंटांचा जर विचार करायला गेलं तर जगातील सर्वात कोरडे वाळवंट दॅट इज अटाकामा सुद्धा तुम्हाला ह्याच कॉन्टिनेंटमध्ये चिली आणि पेरू या दोन देशांमध्ये पसरलेले बघायला मिळतात. तर पंपास हा स्टेपीसचा जो प्रकार आहे दॅट इज समशीतोष्ण गवताळ प्रदेश, हा सुद्धा तुम्हाला अर्जेंटिना आणि उरुग्वे ह्या देशांमध्ये बघायला मिळतो. बेसिकली यातला बराचसा जो ग्रासलँड आहे तो आता शेतीखाली आणि कुरणांखाली आला असल्यामुळे नॅचरल व्हेजिटेशन या ठिकाणी कंपॅरेटिव्हली खूप कमी बघायला मिळतं. पॅटागोनिया हे वाळवंट सुद्धा थंड वाळवंट आहे आणि अर्जेंटिना आणि चिली यांच्या सीमेवर तुम्हाला हे वाळवंट बघायला मिळतं. हवामानाचाच विचार करायला गेला तर बेसिकली उत्तरेला विषुववृत्त तर दक्षिणेला जाता जाता लिटरली पोलर रिजन पर्यंत तुम्हाला सगळ्या पद्धतीचे हवामान विभाग तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतात. ॲमेझॉन जंगलांमध्ये आर्द्र विषुववृत्तीय हवामान, तर अर्जेंटिना आणि उरुग्वे या ठिकाणी समशीतोष्ण हवामान, अटाकामा डेझर्टमध्ये ड्राय क्लायमॅट, तर अँडीज पर्वतरांगांमध्ये प्रचंड थंड असं क्लायमॅट तुम्हाला बघायला मिळतं. जंगलांचाच विचार करायला गेला तर ॲमेझॉनचं रेन फॉरेस्ट हे जगातील सर्वात मोठे आणि डेन्स फॉरेस्ट मानलं जातं. हे जगाच्या एकूण 20% ऑक्सिजनचा पुरवठा करतं आणि लाखो प्रजातींना हॅबिटॅट प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. गॅलापागोस आयलंडचाच रेफरन्स घेऊन डार्विनने सांगितलेलं होतं की बेसिकली एव्होल्युशन हे प्रत्येक रिजन वाईज पसरत चाललेलं आहे आणि ह्यासाठी त्यांनी बेस घेतलेला होता दॅट इज ऑफ गॅलापागोस आयलंड. इतिहासाचाच विचार करायला गेला तर इंका, माया आणि ॲस्टेक ह्यासारख्या प्राचीन संस्कृतीचं हॅबिटॅट राहिलेलं आहे तुमचं साऊथ अमेरिका. 1494 मध्ये पोर्तुगीज आणि स्पॅनिश वसाहतीकारांनी या खंडाचा शोध लावला आणि 1533 मध्ये स्पॅनिशांनी इंका साम्राज्यावर विजय मिळवला. 19व्या शतकी बहुतेक देशांनी स्पेन आणि पोर्तुगल पासून स्वातंत्र्य मिळवलं. ब्राझील, अर्जेंटिना, चिली हे 3 देश जे आहे हे आजच्या घडीला ह्या खंडामधले वन ऑफ द डेव्हलप्ड कंट्रीज म्हणून कन्सिडर केले जातात. आर्थिक स्थिती आणि राजकीय स्थितीचाच विचार करायला गेला तर बऱ्यापैकी अस्थिर अशी व्यवस्था या ठिकाणी बघायला मिळते. वन ऑफ द मोस्ट करप्ट कॉन्टिनेंट म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि बऱ्याचदा इलिगल मायग्रंटसाठी हा एक बेस आयलंड बनून जातं. याचं कारण असं आहे की ज्या लोकांना नॉर्थला अमेरिकेमध्ये एंटर करायचं असतं ते बरेचसे लोक या साऊथ अमेरिकन कंट्रीजच्या करप्ट इकोसिस्टमचा वापर करून ह्या कंट्रीजमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात. ब्राझील दक्षिण अमेरिकेतील सर्वात प्रगत अर्थव्यवस्था आहे, मोठी अर्थव्यवस्था आहे. अर्जेंटिना कृषी आणि औद्योगिक दृष्टिकोनातून एक विकसित अर्थव्यवस्था आहे. तर चिली जी आहे ती कॉपर इंडस्ट्रीसाठी फेमस आहे. या ठिकाणी उगवणारी कॉफी, सोयाबीन, ऊस हे वर्ल्ड लेवलचं प्रोडक्शन मानलं जातं. याशिवाय या ठिकाणी सोने, तांबे, लिथियम आणि पर्यटनाचाच विचार करायला गेला तर माचू पिचू, रियो दी जेनेरो यासारखे महत्त्वाचे सिटीज आणि एन्शियंट हॅबिटॅट तुम्हाला बघायला मिळतात. ॲमेझॉनचं रेन फॉरेस्ट ही संवेदनशील असून बेसिकली ह्या संवेदनशील इकोसिस्टमला प्रोटेक्ट करणं हे खूप मोठं चॅलेंज बनलेलं आहे ह्या कंट्रीजसाठी. ॲज वेल ॲज हवामान बदलामुळे आणि उष्णकटिबंधीय वादळांचं प्रमाण वाढल्यामुळे याचे किनारपट्टीचा भरपूर प्रमाणामध्ये ऱ्हास होताना तुम्ही बघू शकत आहात. ॲज वेल ॲज या ठिकाणच्या पंपास या भागामध्ये सातत्याने दुष्काळासारखी परिस्थिती जी आहे ती उद्भवत आहे. ॲज आय सेड की वन ऑफ द मोस्ट अनस्टेबल इकोसिस्टम आहे, मोस्ट करप्ट इकोसिस्टम आहे आणि याचा फटका हा तुम्हाला व्हेनेझुएला ॲज वेल ॲज नॉर्थकडे असलेल्या काही कंट्रीजला सातत्याने बसताना बघायला मिळतो आणि जमिनीची धूप ही जास्तीत जास्त होत आहे आणि इथली रेन फॉरेस्ट जी आहे हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे आणि खूप मोठा थ्रेट जो आहे तो तयार होत आहे.
सौंदर्य असाच विचार करायला गेला तर ह्या ठिकाणी जर तुम्हाला ॲज अ टुरिस्ट म्हणून जायचं असेल तर कोणकोणत्या डेस्टिनेशनला नक्की भेट दिली पाहिजे तर माचू पिचू पेरूमधलं वन ऑफ द एन्शियंट इंका संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा आहे. रिओ दी जेनेरो ख्रिस्तो डिमिनरसाठी फेमस आहे. त्यानंतर इग्वासू धबधबा हा अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्या दरम्यान सीमा बनवतो. गॅलापॅगोस आयलंड डार्विनच्या रेफरन्समध्ये आलेला आहे. तर टिटिकाका सरोवर इंका संस्कृतीशी संबंधित असून जगातील सर्वात उंच नॅव्हिगेबल सरोवर आहे. दक्षिण अमेरिका निसर्ग, इतिहास, जैवविविधता या सगळ्याच बाबतीमध्ये खूप समृद्ध आहे. परंतु राजकीय अस्थिरता ॲज वेल ॲज इकोसिस्टीमचं कोलॅप्स होणं आणि करप्शन मोठ्या प्रमाणात होणं यामुळे बऱ्याचदा वेस्टर्न सिव्हिलायझेशनला बऱ्याचदा हे कंट्रीज जे आहे ते इन्फ्लुएन्स होता आणि त्यांच्या अधिपत्याखाली येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोजर देऊ देतात आणि ह्यामुळे ह्या देशांची जास्तीत जास्त हानी होत आहे. आणि या हानीमुळे कुठेतरी जाऊन इकोसिस्टीम आणि जे लंग्स ऑफ द वर्ल्ड म्हटलं जातं दॅट इज ॲमेझॉन याला भविष्यामध्ये धोका उद्भवण्याची संभावना आहे. जगातील 4थ्या क्रमांकाचं सर्वात मोठं हे कॉन्टिनेंट असून फक्त 42 कोटी लोकसंख्या या ठिकाणी बघायला मिळते. आणि यामध्ये जगातील सर्वात सॉरी नॉट जगातील साऊथ अमेरिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही ब्राझील ही कंट्री बघायला मिळते. यासारख्या उर्वरित खंडांचा पण आपण अभ्यास करणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत युरोप खंड, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंडांचा रेफरन्स घेणार आहोत. सो आय सी यू गाईज नेक्स्ट वीक. पुढे जाता जाता ऑब्व्हियसली आपली यशोदय 5.0 बॅच जी आहे ती लवकरच चालू होत आहे. सो या बॅचला नक्की एनरोल करा. टू गेट अ मॅक्झिमम डिस्काउंट बेनिफिट यू कॅन ऑलवेज कॉल मी ऑन 9167 579923 किंवा तुम्ही कोणतीही बॅच परचेस करत असताना यू कॅन ऑलवेज यूज माय कूपन कोड पूनम पवार टू गेट अ मॅक्झिमम डिस्काउंट बेनिफिट. ॲज वेल ॲज ज्या मुलांना फक्त NCERTची बॅच लावायची आहे दोज पीपल कॅन ऑल्सो एनरोल देमसेल्फ इन NCERT बॅच. आणि ज्या मुलांना कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठी प्रिपेअर करायचं आहे त्यांच्यासाठी नव्याने बॅच चालू झालेली आहे. MPSC ग्रुप बी ग्रुप सी साठीची प्रिलिम्स कम मेन्सची बॅच. सो आपले दररोजचे सेशन संध्याकाळी 7 वाजता असतात सोमवार ते शुक्रवार आणि दर सोमवारी आपण दुपारी 2 वाजताही भेटत असतो जिथं आपण वेगवेगळे टॉपिक्स डिस्कस करत असतो. तर संध्याकाळी 7च्या सेशनला आपण नेहमीप्रमाणे भेटूया. तोपर्यंत बाय बाय.